श्रीराम जय राम जय जय राम. देहाला भगवंत प्राप्तीकरिताच सांभाळावे. देहाला सांभाळणे जरूर आहे, परंतु भगवंत प्राप्तीकरिता ते करावे. विषयाकरता नाही करू. बाहेरचा लौकिक सांभाळला, पण होते नव्हते ते घालविले, यात काय मिळवले? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरुरी असते. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही. मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेने जेवढे जमेल तेवढे पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहावा. जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते. मी देही असे म्हणू लागलो, इथे आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानले, ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो. त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो की मरण समजावे, आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे. एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात. कुणी काही केलेले असते हे खरे, तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते, ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी ते करू नये ते त्यांनी केले आहे, ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे. ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा, दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ. मग देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे, आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे. हाच आनंदाचा मार्ग आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते. श्रीराम जय राम जय जय राम. श्री क्षेत्र गोंदवले येथे 5 डिसेंबर पासून श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव 14 डिसेंबर पर्यंत सुरू राहील. त्यानिमित्ताने कोठी घराचे केलेले पूजन, त्यावेळी घेतलेली काही छायाचित्रे. श्रीराम जय राम जय जय राम.
अखेर फायदा सुनेलाच, मुलीला नव्हे. गोंदावल्यास या ना त्या उत्सवाच्या निमित्ताने बराच जनसमुदाय जमत असे. त्यात जसे चांगले लोक पुष्कळ तसे काही न चांगले लोक पण असत. त्या कारणाने उत्सव आटोपल्यावर मंदिरातील काही वस्तू नाहीशा झालेल्या दिसत. मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्यांना याचे वाईट वाटे. एका उत्सवानंतर ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा तेथील व्यवस्था पाहणाऱ्यांना ते म्हणाले, बरेच दिवसांनी आपली मुलगी माहेरी आली, म्हणजे माहेरी ती अगदी मोकळेपणाने वागते. आईच्या कोणत्याही वस्तूला हात लावण्याची तिला मुभा असते. एखादे नवे लुगडे असले व त्याची घडी मोडण्याचा आग्रह तिने धरला तर आई तो आनंदाने मान्य करते. असे करण्यात तिचा हेतू एकच असतो, तो हा की जे काही थोडे दिवस ती माहेरी राहील तो तिचा काळ अगदी आनंदात जावा. मुलीचे मन कुठल्याही तऱ्हेने दुखावले जाणार नाही याबद्दल आई काळजी घेते. मुलगी सासरी जायला निघते तेव्हा आईला विचारून थोड्याशा हक्काने लोणचे, पापड, मेथकूट इत्यादी काही वस्तूही बरोबर घेऊन जाते. सासरी गेल्यावर त्या वस्तू करण्याचा तिला त्रास नको म्हणून आई त्या वस्तू तिच्या बरोबर नेण्यास आनंदाने तिला परवानगी देते. आईला हे जसे वाटते तसेच ज्या वस्तू तेथून जातात त्यांच्याबद्दल मला वाटते. त्या वस्तू कोणी नेल्या हे तुम्हाला माहीत नसल्याने तुम्हाला दुःख होते, पण त्या कोणी नेल्या हे ज्याला कळते त्याला दुःख कुठून होणार. मुलीच्या बाबतीत जे आईचे होते तसे मला होत असल्याने त्याचे दुःख मला कधी वाटत नाही. परंतु जे लोक सेवेकरी येथे म्हणून राहतात त्यांना मात्र हा नियम लागू नाही. ते माझ्या सुनांसारखे आहेत. जी मुभा मुलगी घेते तीच मुभा सुनेने घेतली तर ते चालत नाही. म्हणून येथे राहणाऱ्यांनी याबाबत अत्यंत दक्ष असले पाहिजे. जेव्हा आईची अखेर जायची वेळ येते तेव्हा सून आपल्या घरची म्हणून ती सुनेलाच जवळ बोलावते. यापुढे तूच या घरची मालकीण आहेस असे सांगून घराचे सारे स्वामित्व तिच्याकडे सोपवते. याचा अर्थ आईच्या जवळ जे असते त्या सर्वाची मालकीण सून असते. माझ्याजवळ जे आहे त्याची मालकी तुमच्याकडे यावी असे वाटत असेल तर सुनेसारखे वागावे लागेल. तेव्हा येथे आल्यावर सून व्हायचे का मुलगी व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. हृदय आठवणी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 15. विषय कर्म, नीतिमत्ता, सत्य आणि योग्य आचार विचार यांचा उपदेश. या दशकात समर्थ रामदास स्वामी आपल्याला सदाचार, प्रामाणिकपणा, सत्यव्रत आणि कर्मयोगाचे स्पष्ट मार्गदर्शन देतात. हे दशक संपूर्णतः वर्तन सुधारणारे आणि अंतःकरण शुद्ध करणारे आहे. कर्म करताना मन शुद्ध हवे. समर्थ सांगतात कर्म करा पण मन शुद्ध ठेवा. शुद्ध मन नसले की कर्म वाईट होते, परिणाम खराब येतात, मन नेहमी तणावग्रस्त राहते. म्हणून बाहेरचे कर्म जितके महत्वाचे त्याहून जास्त महत्वाचे मनाचे भाव आहेत. सत्य हे सर्वात मोठे साधन. समर्थ स्पष्ट सांगतात सत्य हेच साधकाचे शस्त्र. सत्याचे फायदे: मन शांत, बुद्धी स्वच्छ, व्यवहार सहज, लोकांचा विश्वास, देवाची कृपा. खोटे, कपट, फसवणूक यांनी साधकाचे पतन होते. सत्यव्रत हेच समर्थांचे मुख्य तत्व. चांगले बोलणे
हेच दान. समर्थ म्हणतात, नितळ प्रेम, गोड सत्य बोलणे हेच मोठे दान. का? कारण शब्द प्रेरणा देतात, उभारी देतात, मनाला शांत करतात, विश्वास निर्माण करतात. वाईट शब्द मात्र अपराध करतात, नाती तुटतात, मन दुखावते. म्हणून साधकाने विवेकपूर्वक बोलणे आवश्यक. कर्तव्य निष्ठेने करा. कर्तव्य टाळू नका. कर्तव्य म्हणजे कुटुंबाची जबाबदारी, समाजाचे पालन, व्यवसाय, नोकरी, आईवडिलांची सेवा, सत्याचे रक्षण, न्यायाने वागणे. कर्तव्य टाळले पाप, कर्तव्य केले पुण्य. साधकाने कर्तव्य हेच पूजेसारखे करावे. लोभ, लालसा टाळा. समर्थ म्हणतात, लोभ हा मनाचा शत्रू. लोभामुळे मन अस्थिर, वर्तन बदलते, चूक घडते, पाप होते. समाधान हा खरा खजिना आहे. कर्माला फळाची आस नसावी. समर्थ सांगतात, कर्म करा, पण फळाची चिंता ठेवू नका. फळाभिलाषा अपेक्षा वाढवते, मन अस्वस्थ करते, अपयशात निराशा देते. फळाची चिंता न करता कर्म केले तर मन नेहमी शांत राहते. हेच भगवद्गीतेचे तत्व. कर्मण्येवाधिकारस्ते. सद्गुरूच्या आज्ञेत राहणे सर्वश्रेष्ठ. समर्थांचा अंतिम उपदेश. साधकाने सद्गुरूच्या आज्ञेशिवाय राहू नये. गुरु मार्गदर्शन करतात, पापापासून वाचवतात, विवेक जागवतात, मन स्थिर करतात, जीवनाचे सत्य दाखवतात. गुरुभक्ती हाच साधनेचा पाया. दशक 15 सार. कर्म केले तर मन शुद्ध ठेवा. सत्य हेच सर्वोत्तम साधन. प्रेमळ वाणी हेच दान. कर्तव्य पाळणे अत्यावश्यक. लोभ, लालसा टाळा. कर्म करा, फळाची चिंता नको. सद्गुरू आज्ञा पाळा. या 7 तत्वांवर कोणाचेही जीवन उत्तम, शांत, समाधानी आणि पवित्र बनते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.